नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि आता 10 वाजता आहे. घरातले सर्व कामं झाले, देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे मी. आणि आज मला बाजारात जायचं आहे. बुधवारी बाजार करता आला नाही मला, घरातले कामं होते म्हणून. तर आज भाजीपाला घ्यायला चालले मी. ते पण ड्युटीला चालले, ते मला बाजारात सोडतील, मी भाजीपाला घेणार. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, माझं थोडं काम आहे आणि मी ते काम पण करून येते. तर चला मग मी बाजारात जाऊन येते आणि मग बोलते तुमच्याशी. तर मी गावात कशासाठी गेलेली होती, तर आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि आपण केक घ्यायला गेलेलो होतो. हे आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि असाच दिवस तुमच्यासाठी पण यायला पाहिजे, ही मी देवाजवळ प्रार्थना करीन. आज तुमच्यामुळे माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तुमची मनापासून मी धन्यवाद करते आणि तुमच्यामुळेच आज मला हा दिवस उगवलेला आहे. तर तुम्हाला पण असाच दिवस उगायला पाहिजे, ही पण मी देवाजवळ प्रार्थना करीन. तर चला मग मी आता हे सर्व उचलून घेते. पूर्ण घाण झालेली आहे आणि मुलांनी पूर्ण घाण केलेली. आणि आपले इथं 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले. तुम्हाला उलटं दिसत असणार. गुड्या राणी इथं झाडू मारते, मम्मी म्हणते घाण झाली, पण ही घाण मला खूप आनंदाची आहे. आज मी आवरून घेईन आणि आता मुलांना केक वगैरे देते. त्याला पण ट्यूशनला जायचं आहे, ते पण ड्युटीला जात आहे आणि गुड्या राणी पण ट्यूशनला जाईल. चला तर मग मी आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. इथं मस्ती गुड्याची, का रे घाण होते ना, काय खेळते ते? आणि हे पूर्ण तुलाच आवरावं लागणार आहे आता. कशी खेळते, उचलते का आता? झाडू घे आणि पूर्ण झाडून टाके. तुम्हाला वेळ आहे ना अजून अभ्यासला बसायला? तुझी तयारी कर, निघ निघ पटकन. पूर्ण डोक्याचं काढते आता. तिचं 2दा टाकलं गेलं तसं पूर्ण घरात करून टाकलं. दादाला म्हणा टी व्ही बंद कर आता मावड्या. आणि पूर्ण घाण तू करते का? ही शानी लय आहे अजून, ही माता. कानात पण गेला असणार ते, पहिले कान डोकं विकळ झटकते ताई पूर्ण. इथं केक खायचा पडलेला आहे त्यांचा आणि ते मस्ती करताय बघा. इथं केक खायचा पडलेला आहे, केक कोणीच खात नाही आहे आणि ते खेळत बसले त्यांची. पहिले प्लेट आण आणि केक खाऊन घ्या. गुडिया हात हँडवॉश कर, जा पटकन हँडवॉश कर आणि हे कर. केक तर मला खाऊ घातलाच नाही तुम्ही. खाऊ घातला नाही आता कशाला घालते? 1000 इथून घालणार. आता खाऊन घ्या आणि पूर्ण घालून हे करून घ्या. ते या तुम्ही पण खायला.
तुम्ही घ्या. घे मग माझी माऊला. माझं सर्व आवरलं गेलं आणि मुलांनी इतकी घाण केली होती. तुम्ही तर पाहिलंच होतं. खूप घाण झालेली होती आणि मी पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. आणि आता 5:30 वाजून गेलेले. हे पा 5:30 वाजलेले आणि मी आता फ्रेश होते तोंडात आणि फ्रेश होते आणि एक राऊंड मारून येते. हे बघ किती क्लीन केलं मी. खूपच घाण केलेली होती मुलांनी. साफ करायला मला 1-1.5 घंटा लागून गेला पूर्ण झाडू मारायला. आणि इकडे सर्व क्लीन झालं. किचन बी क्लीन केलं मी आणि इतके भांडे निघाले. आणि मी स्वयंपाक करून गेलेली नव्हती. तिथून आली, स्वयंपाक केला आणि पोरांना जेवण वगैरे खाऊ घातलं. आम्ही जेवलो, थोडा आराम केला आणि मग आवरायला लागली. तरी माझं आवरलं गेलेलं आहे. पूर्ण क्लीन करून घेतलं. आणि मी बाजारातून काय आणलं, भाजीपाला नव्हता. भाजीपाला संपून गेलेला होता. मी बुधवारच्या बाजारात गेली नव्हती तर इथं मी 1 किलो लसूण आणला. 1 मिनिट इथं मी 1 किलो लसूण आणला आणि इथं अर्धा किलो भेंडी आणली. आणि मी काढलेला पण नाही आहे कारण की मला कामच खूप होतं. आल्या स्वयंपाक वगैरे केलं आणि सर्व. आणि ते आपले 1000 सबस्क्रायबर झाले त्याचं पण सेलिब्रेशन वगैरे सर्व केलं. आणि पूर्ण घाण केलेली होती. ते आवरण्यात कुठे टाईम गेला मला कळलाच नाही. आणि मी इथं 1 किलो कैरी आणली आणि काकडी आणली. ही गावरानी काकडी आहे. हे बघ इकडे याला वायकं म्हणतात आणि खायला खूप छान लागते. आणि कैरी आणली मी. आणि आपल्याला काय 20 रुपये किलो तर भेटली म्हणून मी 1 किलो घेऊन आली. आणि खूप स्वस्त आहे आणि फ्रेश पण आहे. आणि 30 रुपये किलो कैरी भेटली. खूप छान कैरी आहे, गोड आहे. खाऊन बघितली आम्ही, ती पण दुपारी खाल्लेली होती. आणि इथं मी कांदे घेऊन आली. कांदे आपल्याला 100चे 5 किलो भेटले, म्हणजे 20 रुपये किलो कांदे भेटले. ते पण मी 5 किलो घेऊन आली. आणि अद्रक आपल्याला 30 रुपये पाव भेटलं. मी 30 रुपयाचं 1 पाव घेऊन आली. ते पण चहाला आणि आपल्याला मसाल्याच्या भाजीत वगैरे लागतं. आणि अजून काय घेऊन आली, मिरच्या घेऊन आली. मिरच्या पण 20 रुपयाचे अर्धा किलो भेटल्या, त्या पण घेऊन आली. हे पहिले मी आता असं राहू देते, बाकीचं फ्रीजमध्ये लावते. आणि कांदे तर बाहेर ठेवते कारण की घरात वास येतो मुलांना, ते कांद्यांचा वास येतो. त्याच्यामुळे मी बाहेर कांदे ठेवते. ते कांदे बाहेर ठेवीन आणि फ्रेश होते. 1 राऊंड मारून येते. गुडिया राणी काय करते काय माहिती. मग काय करते हे बघ, तिला आहे ना थोडा पाऊस पडतोय आणि मातीचा वास येतो ना, तिला खूप आवडते. ती दरवाजा खोलून बसते ते वास घेत. आणि इतकी हवा चालू आहे आणि बाहेर खूप फ्रेश वाटते. आणि ती बाहेर इथे येऊन बसते. तुला मातीचा वास आवडतो ना? काय खाते? तुटतोय म्हणून बसली. अच्छा, दुखतोय? दाखव पिल्लू. अरे तो तर पूर्ण निघून गेला ग. काढ ना मग. तुझा पूर्ण दात निघालेला आहे. काढून टाक बेटा. काढते ना. मी हात नाही लावत. दाखव तर खरी. अरे इकडे दाखव कसा निघालेला आहे तर. हे कॅमेऱ्यात दाखव ना बेटा. ती काढते दात. मला वाटलं ती हवा, ती मला म्हणत होती मम्मी बोलेन बो असं ना. ती तिथं म्हणे मला हवा येते ना मम्मी म्हणून बसते म्हणे मी म्हणे. आणि तिचा दात निघतोय तर ती दात काढते. आता मी हा भाजीपाला रचून देते, फ्रेश होते आणि 1 राऊंड मारून येते. राऊंड मारून आली का मग तुमच्याशी बोलते. का आज काही स्वयंपाक मला सिम्पलच करायचा आहे, खिचडी. कामं राहिले आणि थकून गेली म्हणजे मी खिचडीच टाकते. दुसरं काहीच करत नाही. चपात्या करा, भाजी करा. गोल फिरवलेला होता. मग निघाला का? नाही तो मी नंतर काढेन. अरे नंतर नको काढू ना. अरे काढते ना मग. काढवर. हा
मग आपल्याला बाहेर जायचं आहे राऊंड मारा. तू येते ना माझ्यासोबत? चल मग. खूप नाजूक आहे माझी ताई. तर मला खिचडी करायची आहे. ती गरम गरम खिचडी करीन, कारण की ते पण 8 वाजता येतात, कृष्णा पण 8:30 वाजता येतात. आता मी राऊंड मारून येते, मस्त मैत्रिणांशी गप्पा मारून येते. आणि गुडियाचा आहे ना शाळेत कार्यक्रम आहे, तिला व्हाईट ड्रेस पाहिजे. तो व्हाईट ड्रेस घेऊन येते मी. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा आहे, तो घेऊन येते. आणि ब्ल्यू कलरची वंडी पाहिजे. ते काय आंबेडकर जयंती आहे ना, त्याच्यासाठी तिला पाहिजे. चला तर मग मी ते घेऊन येते आणि तुमच्याशी मग बोलते. या जेवायला. आता 8:45 झालेले. आम्हाला यायला उशीर झाला आणि खिचडी वगैरे टाकली. आणि गुडिया राणीला पण तिथून आली आणि झोपून गेली माझी मावडं. आता उठलं ते, थकल्यासारखं झालं. आता तिला जेवण देते. आणि जेवणामध्ये मी खिचडीच बनवली. आणि इथं मी कैरी आणलेली होती, त्याच्यात तिखट, हळद, मीठ टाकून घेतलं. आणि आपली इथं मस्त गावरानी काकडी चिरलेली, एक कांदा. मस्त जेवण करतो. पापड काही भाजले नाही, कंटाळा आला मला. आणि गुडिया राणी पण आता झोपते. आणि ते पण येत आहे आता जेवायला. आम्ही सर्वजणी हॉलमध्ये मस्त बसतो जेवायला. खालीच बसतो आम्ही. मस्त जेवण बी सर्वांसोबत जेवण बी खूप छान जातं. आणि आम्ही रोज संध्याकाळी एकत्र मस्त जेवायला बसतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद. आम्ही जेवायला बसतो आता.